तसंच राहिलेलं आहे. गेल्या क्लासमध्ये आपण गतीचा पहिला नियम, न्यूटनचा गतीचा पहिला नियम आणि दुसरा नियम आज परत एकदा बघणार आहोत. त्याचा अर्धा पार्ट राहिलेला होता. म्हणून संवेग काढण्यासाठी मी तुम्हाला एक होमवर्क साठी गणित दिलेलं. कोणी कोणी केलंय? केले तुम्ही? कोणी कोणी ते गणित केलं? हातवर करा जरा. संवेग काढण्यासाठीचं जे गणित आहे ते कोणी कोणी सोडवले? हातवर करा जरा. कोणीच नाही सोडवलं, असं कसं होऊ शकतं? एक तरी असतो ना चांगला सिन्सिअर स्मार्ट विद्यार्थी. कोणीच नाहीये तुमच्याकडे ते? मी परत प्रश्न विचारते. मुलांनो, संवेग काढण्यासाठी मी गणित दिलेलं होमवर्क साठी, ते केलंय का तुम्ही? तुम्हाला कसं कळणार मग तुम्हाला येतंय की नाही? चला, आज सेकंड वाला नियम जो होता तो आपण आज कंटिन्यू करूयात. मग मी तुमचं आधी पुस्तक शेअर करते. सगळे जे पण स्कूल जॉईन झालेत, जे पण कोऑर्डिनेटर टीचर्स आहेत किंवा प्रिन्सिपल असतील, तर माझी सगळ्यांना ही विनंती आहे की ना तुम्ही हवं तर ना प्लीज प्रत्येक वर्गाला ना एक मॉनिटर नेमून द्या, चांगला स्मार्ट विद्यार्थी. ऍटलीस्ट तो जरा होमवर्क थोडस चेक करेल. कारण होमवर्कच नाही करणार मुलं तर ते नंतर विसरून जाणार आणि नंतर त्यांना विसरून गेल्यावर परत एक्झाम मध्ये मग ते काय लिहिणार. आणि होमवर्क केल्यावरच आपल्याला समजतं की त्यांना नक्की किती जमतंय, किती समजतंय. तर प्लीज तेवढा एक सहकार्य करा. चला, तर आता मुलांनो, चला आपण बघूयात आपला गतीचे नियमचा दुसरा न्यूटनचा गतिविषयक नियम. पहिला नियम कोण सांगेल मला? पहिला नियम कोणी सांगेल का समोर येऊन? काय होता पहिला नियम? गतीचा पहिला नियम काय होता? कोणी सांगू शकतं? कोणी आहे स्मार्ट आपल्या क्लासमध्ये? चला, तर आता गतीचा बघा पहिला नियम काय होता? जडत्वाबद्दल होता, आठवते ना? म्हणून त्याला आपण जडत्वाचा पण नियम म्हणतो. थोडक्यात त्याच्यात काय सांगितलेलं होतं? एखादी वस्तू जर स्थिर असेल, विराम अवस्थेत असेल, तर ती तशीच राहते. किंवा ती वस्तू एक समान गतीमध्ये, एका दिशेमध्ये गतिमान असेल, तर मग ती तशीच गतिमान पण राहते आणि दिशा पण नाही बदलत. तोपर्यंत, जोपर्यंत आपण तिच्यावरती असंतुलित बल लावत नाही तोपर्यंत, है ना? संतुलित बल, असंतुलित बल काय असतं हे सगळं पण आपण बघितलेलं होतं. ठीक आहे, तर चला आता मी स्क्रीन शेअर करते. हे बघा, न्यूटनचे गतिविषयक नियम आपण चालू केलेले. न्यूटनचा गतीचा पहिला नियम, त्याच्यामध्ये तुम्हाला हे मी लिहायला सांगितलेलं आहे. जर एखाद्या कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिचा विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य राहते, म्हणजे काहीच बदल होत नाही. बरोबर आहे? हा बघितलेला आपण पहिल्या. दुसरा नियम बघताना आपण संवेग काय असतं, हे संवेग काय असतं ते बघितलेलं होतं आणि ते संवेग कसा काढायचा त्याच्यासाठी आपण गणित पण सोडवलेलं होतं. ठीक आहे, आता हेच संवेग वापरून आपल्याला न्यूटनचा जो दुसरा नियम आहे बघा, त्याचं सूत्र मिळतंय. F इज इक्वल टू ma. हे सूत्र कसं मिळतंय ते आज आपण जरा बघणार आहोत. तर हा आहे आपला न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. काय? संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी, म्हणजे जेवढं बल लावलंय त्याच्या काय असतो, तो समानुपाती असतो. ठीक आहे, हे वापरून आपल्याला हे सूत्र काढायचंय. तर बघा मुलांना, हे जे आहे ना हे त्याचं गणितीय रूपांतर आहे. ह्याच नियमाचं हे गणितीय रूपांतर आहे आणि हे महत्वाचं आहे. हा नियम लिहून, हे बघा, हा एवढा सगळा पाठ इथून ते इथपर्यंत हा वाला पाठ तुम्हाला परीक्षेमध्ये सोडवण्यासाठी 3 मार्कासाठी येऊ शकतो. काय विचारू शकतात की न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम सांगा व त्याचं गणितीय स्वरूप काढून दाखवा, असा काहीतरी प्रश्न तुम्हाला येऊ शकतो परीक्षेमध्ये. ठीक आहे, एक मिनिट, कोणाचं तरी माईक चालू आहे.
तर आता चला आपण हे करूयात. आता बघा काय सांगितलेले आहे, संवेग परिवर्तनाचा दर. नीट बघा आता इथे. एक तर आहे आता हे संवेग परिवर्तनाचा दर. प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. म्हणजे समानुपाती कशाशी आहे? प्रयुक्त बल. प्रयुक्त म्हणजेच मुलांनो काय? लावलेलं बल. बरोबर आहे. आता तुम्हाला आठवत असेल आपलं संवेग काय असतं? संवेगला आपण पी म्हणतो आणि त्याचं सूत्र आहे mv. बरोबर आहे. आता इथे बघा काय घेतलेलं आहे. समजा नीट लक्ष द्या. एक वस्तू ए पासून चालू करते. त्या वस्तूचं वस्तुमान m आहे आणि तिचे सुरुवातीचा जो वेग आहे तो u आहे. थोड्या कालावधीनंतर वस्तू पोहोचली इथे बी ला. त्यावेळी टी कालावधीमध्ये तिचं वस्तुमान तर तसंच राहील, पण तिचा वेग समजा जो आहे तो वाढला. यू पासून आता तो व्ही झाला. ठीक आहे. तर मग आता ह्याच्यामध्ये सुरुवातीचा वस्तूचा संवेग काय येईल? P1 आपण नाव देऊयात. सुरुवातीचा संवेग काय येईल? P1 mu येईल ह्या सूत्राप्रमाणे. आणि अंतिम संवेग P2 नाव देऊया त्याला. तो काय येईल? mv येईल. बरोबर ना? वस्तुमान गुणिले वेग. वस्तुमान गुणिले वेग हे आपलं संवेगाचं सूत्र होतं. मग आता संवेग परिवर्तन म्हणजेच संवेगामधला बदल. आता जो बदल आहे ना मुलांना, आपण त्याला डेल्टा पी, हे छोटं त्रिकोणाचं चिन्ह असतं ना, ह्याला डेल्टा म्हणतात. ते चिन्ह बदल किती झालाय ते दर्शवतं. म्हणून आपण बदल कशात झालाय? संवेगामध्ये झालाय. तर पी फॉर संवेग आणि डेल्टा म्हणजे संवेगामधला बदल. तर डेल्टा पी बदल दर्शवते. तर संवेग परिवर्तन. आता त्याच्यासाठी आपण काय म्हणतो माहितीये ना तुम्हाला, ऑलरेडी सूत्र माहितीये. अंतिम संवेग वजा सुरुवातीचा संवेग. बरोबर आहे. आणि अंतिम संवेग आपण P2 मांडले, त्याला सुरुवातीच्या संवेगाला P1 मांडले आणि P1 आणि P2 ची इथून किंमत ठेवली की आपल्याकडे काय येईल? mv वजा mu. पण आता म्हटली ते संवेग परिवर्तनाचा दर. दर पण शब्द आहे. म्हणजेच आपल्याला जर संवेग परिवर्तनाचा दर पाहिजे तर ह्याला आपल्याला कशाने? टी ने भागावं लागेल. तर बघा मग आता आपलं हे वाक्य काय सांगते? संवेग परिवर्तनाचा दर म्हणजेच हा आपला डेल्टा पी भागिले टी. संवेग परिवर्तन भागिले वेळ हे समानुपाती आहे. कशाला? आपण जे बल लावले त्याला. हेच बघा आता तुमच्या पुस्तकामध्ये थोडं वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे. कसं दिलेलं आहे ह्याच्यामध्ये? हे दिसते. हे mv वजा mu त्याची किंमत ठेवली ह्यांनी. पी वगैरे शब्द वापरला नाहीये. मी त्याला थोडस इझी अजून बनवण्यासाठी पी शब्द वापरलाय. पी म्हणजे संवेग, आपल्याला समजेल. ठीक आहे. तो तुम्ही नाही वापरला तरी पण चालेल, तुम्हाला स्वतःला जसं ठीक वाटेल. तर आता मग मी काय करते, इथे डेल्टा पी ची किंमत ठेवली mv वजा mu भागिले हा टी जसाच्या तसा. तर हा संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती. बरोबर आहे. बघा, तर संवेग परिवर्तनाचा दर संवेगात होणारा बदल भागिले वेळ, म्हणून mv हेच घेतलं मी आता. आणि आता ह्याच्यासाठी काय सांगितलेलं आहे बघा नीट पुढे. आता हे जे आहे, एक मिनिट, आता तुमच्या बुक मध्ये जसं दाखवलंय ना आपण आता तसं सेम टू सेम करूयात, म्हणजे तुम्हाला काही कन्फ्युजनच नको. ठीक आहे. तर आपला आता संवेग परिवर्तनाचा दर किती आला होता? mv वजा mu भागिले टी. आता ह्याच्यातून आपण मुलांना बघा काय करतोय, m कॉमन काढूयात. तर v वजा u राहिलं, मग इथे v राहिला, इथे u राहिलं आणि हा खालचा टी जसंच्या तसं ठेवूया. ओ, तुम्हाला आठवतंय आता हे तर आपलं सूत्र आहे, v वजा u भागिले टी. हे कशाचं सूत्र आहे? त्वरणाचं सूत्र आहे ना. म्हणून ह्याचं उत्तर काय येणार? ma. म्हणजे आपला संवेग परिवर्तनाचा दर किती आला? संवेग परिवर्तनाचा दर हा आला ma. मग आता हा आपला नियम काय सांगतोय? हाच संवेग परिवर्तनाचा दर जो आपला ma आलाय हा कशाशी समानुपाती?
जे बल आपण लावले त्याच्याशी समानुपाती. हे समानुपातीचं चिन्ह तुम्हाला ऑलरेडी गणितामध्ये तुम्ही शिकलाय. समानुपाती काय असतं, व्यस्तानुपाती काय असतं, बरोबर आहे. आता मी ह्याला उलट पण लिहू शकते मुलांना, असं पण लिहू शकतो आपण ह्याला. जेवढं बल लावले तेवढाच संवेगामध्ये जे आहे तो बदल होणार आहे, तेवढ्याच दिलेल्या वेळामध्ये, असं पण लिहू शकतो ह्याला. मग आपण काय करतोय आता, तुम्हाला माहिती आहे ज्यावेळी आपण हे समानुपातीचं चिन्ह काढतो, एक बरोबरचं चिन्ह टाकतो आणि काय करतो, एक स्थिरांक घेतो. आता तो स्थिरांक आपण इथे काय घेतलेला आहे, के. के काय आहे, स्थिरांक आहे, शून्योत्तर स्थिरांक, शून्याला सोडून तो स्थिरांक आहे, बरोबर आहे. तर आता मग मुलांनो समजा, इथे पुढची स्टेप नीट लक्ष द्या हा. समजा मी 1 किलो वस्तुमानाचीच वस्तू घेतली, ठीक आहे. हे जी वस्तू आहे ह्याचं वजन किती आहे, वस्तुमान किती, 1 किलो. बल पण त्याच्यावर 1 न्यूटनच लावलंय, 1 न्यूटन बल लावलंय. आणि समजा वस्तूमध्ये मग जे त्वरण निर्माण झालंय ते पण एकच आहे, कळते तुम्हाला, ते पण किती, 1 मीटर प्रति सेकंडचा वर्गच आहे. मग ह्याची पण किंमत 1, ह्याची किंमत 1, ह्याची पण किंमत 1. मग के ची किंमत ऑटोमॅटिकली 1 होईल, राईट. के ची किंमत ऑटोमॅटिकली 1 बनेल. मग आपण ती किंमत ठेवल्यावरती मग आपण काय करू शकतो, हे ह्याचं सूत्र, किंमत इथे 1 ठेवल्यावरती 1 ब्रॅकेटमध्ये आणि MA, बरोबर आहे. के ची किंमत 1 ठेवली आणि MA होईल, झालं. म्हणून आपलं सूत्र काय आलं, इथे लिहिते मी, F बरोबर MA, F बरोबर MA, हे सूत्र झालं आपलं. तर हे काढण्यासाठी तुम्हाला, हे बघा इथे पुस्तकामध्ये हे इथून काढले दिसते. समजा M वस्तुमानाची असणारी एक वस्तू U या वेगाने, हेच सगळं मी तुम्हाला आकृती काढून दाखवलेलं. सुरुवातीचा आहे संवेग mu असेल, अंतिम संवेग mv असेल. हे इथून ते इथपर्यंत बघा मुलांना, हे संवेग परिवर्तनाच्या दर ह्या लाईनीपासून हे F इज इक्वल टू MA, हे एवढं पूर्णच्या पूर्ण जसंच्या तसं लिहिण्यासाठी एक्झाम मध्ये 3 मार्क्स तुम्हाला जे आहे ते मिळेल. आणि इथे बघा दिले, 1 हा स्थिरांक असून त्याचे मूल्य 1 आहे, म्हणून के ची किंमत इथे 1 ठेवलेली आणि उत्तर आलं F इज इक्वल टू MA. तर आता तुम्हाला पहिला होमवर्क काय आहे, हे जसंच्या तसं लिहून काढायचं पुस्तकामध्ये, वहीमध्ये, पुस्तकामधलं बघून, चांगल्या हँडरायटिंग, ब्युटिफुल हँडरायटिंग मध्ये. आणि ह्याची काय करायचे, तुम्हाला प्रॅक्टिस करायची चांगली, जेणेकरून एक्झाम मध्ये मग तुम्ही 3 मार्क्स सोडणार नाही, ह्याचे जसेच्या तसे तुम्हाला 3 मार्क्स मिळतील एक्झाम मध्ये, ठीक आहे. हा पहिला होमवर्क समजलाय तुम्हाला मुलांना? ज्यांना ज्यांना समजला काय होमवर्क आहे जरा हात वरती करा. मला तुम्ही दिसत नाहीये, तुमचे कॅमेराज ऑफ आहेत, तुम्ही बघते. हो, एकाचा पण कॅमेराचा ऑन नाहीये. अच्छा, सुलतानपूरचे स्टुडंट्स, मुलांना होमवर्क समजला काय आहे, हात वर करा. समजलंय, ठीक आहे, गुड, व्हेरी गुड. होमवर्क नेक्स्ट टाइम प्लीज करून याल, जे जे करून येतील हात वर करा. लास्ट टाइम पण तुम्ही असं म्हटलेलं पण करूनच नाही आला. चला ठीक आहे. आता आपण, आता हा जो न्यूटनचा दुसरा नियम आहे ना मुलांनो, हे बघा समजून घ्या आधी नक्की होतंय का. दुसरा नियम म्हणजे नक्कीच काय सांगतोय हे समजून घ्या आधी छानपैकी. बघा, ह्याचा अर्थ असा होतोय की समजा आपल्याकडे ही एक वस्तू आहे, ह्या वस्तूवर तुम्ही काय करताय, बल लावताय, बरोबर आहे. ह्या वस्तूचं स्वतःच एक वस्तुमान आहे. आता हे जे तुमचं बल जे लावताय ना, हे बल जे लावलं जातंय हे 2 कामासाठी कामामध्ये येते. कोणत्या, एक तर त्या वस्तूचं जडत्व काढून, जडत्व म्हणून ती वस्तू हलत नाहीये ना, तर एक तर ते जडत्व तिचं नाहीसं करण्यासाठी, आता जडत्व नाहीसं करण्यासाठी किती बल लागेल, जेवढं त्या वस्तूचं वस्तुमान आहे त्याच हिशोबाने जडत्व असेल ना. मग जेवढी वस्तू जड
तेवढं तिच्यामध्ये जे त्वरण आहे म्हणजे तेवढी तिच्यामध्ये जो गतीमध्ये जो बदल होणार आहे तो सगळ्यात कमी असेल. राईट, हेच सांगते. सिंपल आहे ना. बघा आता माझ्या टेबलावरती वस्तू आहे, जेवढं जास्त मी बल लावेल तेवढं ती वस्तू जास्त सरकेल आणि तेवढं जास्त ती वेगाने जायला लागेल. मी कमी बल लावलं तर कमी वेग होईल, है ना. सिंपल गोष्ट आहे, ही तर इझी वाली गोष्ट आहे. तेच हा नियम सांगतो. आपण जे बल लावतो त्याच्यामुळे वस्तूमध्ये जे आहे बलाच्या नुसारच त्वरण निर्माण होतं. जास्त बल लावलं की जास्त त्वरण निर्माण होईल, कमी बल लावलं की कमी त्वरण निर्माण होईल. ठीक आहे. आता पटकन ना ह्याचं आपण एक छोटस गणित सोडवूयात, म्हणजे तुम्हाला ना पटकन जे आहे ते समजेल की हे सूत्र आपण कसं वापरतोय. आणि त्याच्यानंतर ना मग आपण हा जो न्यूटनचा दुसरा नियम आहे ना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मुलांना उपयोगी पडत असतो. आपण ऑलरेडी हा न्यूटनचा दुसरा नियम आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतोय. कुठे कुठे वापरतोय ते आता आपण थोडस बघणार आहोत. ठीक आहे. चला, तर त्याच्या आधी एक छोटस गणित आपण सोडवूयात. मी गणित डिक्टेट करते, तुम्ही प्लीज पटकन लिहून घ्या. स्क्रीनवर पण दाखवणार आहे, पण त्याच्या आधी तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. तर प्रश्न असा आहे, एका 50 kg वस्तुमानाच्या वस्तूवर 50 न्यूटन इतके बल लावले तर त्या वस्तूमध्ये किती त्वरण निर्माण होईल. इझी आहे, राईट. तर बघा आता हाच प्रश्न मी तुम्हाला इथे बोर्डवरती देते, म्हणजे तुम्ही लिहिला नसेल तर कॉपी करा. बघा, हे न्यूटनला एन लिहा. हा, एका 50 kg वस्तुमानाच्या वस्तूवर 50 न्यूटन इतके बल लावले तर त्या वस्तूमध्ये किती त्वरण निर्माण होईल. म्हणजे आपल्याला काय काढायचंय, त्वरण म्हणजे ए काढायचंय. बरोबर आहे. आपल्याला वस्तुमान म्हणजे काय दिलंय, एम दिलंय 50 kg आणि 50 न्यूटन बल म्हणजे फोर्स दिलेला आहे 50 न्यूटन. तर मग ए काढण्यासाठी आता आपलं सूत्र वापरा, एफ इज इक्वल टू एम ए. तर मग ए काढायचंय ना पण आपल्याला, म्हणून इकडे घालवा ह्याला. एफ भागिले एम बरोबर ए. आता बाजूंची उलट पालट करा. लेफ्टची बाजू राईटला, राईटची लेफ्टला लिहा. हे असं पण लिहू शकतो. मग आता बघा, 50 न्यूटन बल आहे, 50 किलो वस्तुमान आहे, तर 50 एके 50, 50 एके 50. तर किती आलं ऍक्सेलरेशन, 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इझी, कळलं. म्हणजे एवढं बल लावून त्या वस्तूमध्ये 1 मीटर प्रति सेकंड स्क्वेअर म्हणजे एका सेकंदामध्ये 1 मीटरच जाणार आहे ती वस्तू. मग तिचा आधीचा वेग किती आहे, नंतरचा वेग किती आहे ते सगळं ठीक आहे, पण एका सेकंड मध्ये ती 1 मीटर वस्तू ती जाणार आहे हे आपल्याला कळलं. म्हणजे आपण लावलेल्या बलाने 1 मीटर पर्यंत तिचं गती देऊ शकतो. ठीक आहे. आता पुढे आता आपण ना मुलांनो ह्याला पटकन तुम्ही कॉपी करून घ्या. मी स्क्रीन घालवत नाहीये आणि कॉपी करत करत आता आपण ना हा न्यूटनचा जो गतीचा दुसरा नियम आहे आपण दिवसेंदिवसा म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नक्की कुठे कुठे लावतोय ते आता आपण जरा बघूयात. अच्छा, झालं असेल कॉपी करून तर मी स्क्रीन हलवू. तर मी काही सेकंड वेट करते मुलांनो, काही सेकंड मी वेट करते, पटकन ह्याला कॉपी करून घ्या. 30 सेकंड्स मी वेट करते, ह्याला पटकन कॉपी करून घ्या.
झालं. चला, अच्छा, आता ना मला सगळेजण दिसायला पाहिजेत. मला पण स्वतःच्या व्हिडिओला छोटे केले कारण मला तुम्ही दिसायला पाहिजे म्हणून. मुलांनो, प्लीज कॅमेरा ऑन करा. बघा, आता आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये तुमच्याकडून पण मला रिस्पॉन्सेस हवेत, म्हणजे काही ना काही तुमच्या प्रतिक्रिया हव्यात. नाही तर मग मला समजणार नाही की तुम्ही समजताय की नाही समजत आहे नक्की. चला, कॅमेरा ऑन करा सगळ्यांनी. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. गुड. हा, अच्छा. माझा आवाज जर तुम्हाला एकदम स्पष्ट ऐकायला येत असेल तर तुमचा डावा हात वर करा. माझा आवाज जर तुम्हाला स्पष्ट ऐकायला येत असेल तर डावा हात वर करा. ओके, डावा हात उजवा हात कळतो ना? हा, व्हेरी गुड. काही जणांनी उजवा हात वरती केलाय डावा करण्याच्या ऐवजी. ठीक आहे, थँक्यू. हात खाली घ्या. ठीक आहे, थँक्यू स्टुडंट्स. ठीक आहे, आज ना माझ्या प्रश्नांची जी उत्तरं छान, मी सोपे सोपेच प्रश्न विचारणार आहे, पण तुमच्यापैकी ना माझ्या प्रश्नांची जे छानपैकी उत्तरं देतील ना त्या विद्यार्थ्याला ना मी आज एक टायटल देणार आहे, एक पदवी देणार आहे. काय नाव देणार आहे त्याला छानस? काय देणार आहे? जीनियस म्हणून मी त्याला नाव देणार आहे. ठीक आहे, तो विद्यार्थी जीनियस विद्यार्थी आहे म्हणून त्याला मी त्याचं नाव पण विचारेल. बर, चला. अच्छा, क्रिकेट कोणी कोणी खेळता तुम्ही तुमच्यापैकी? क्रिकेट कोणी कोणी खेळता? मुलं तर खेळतच असतील. ठीक आहे, गुड. अच्छा, मुलींनी क्रिकेट खेळली नसली तरी बघितली असेल सगळ्यांनी. ज्यांनी ज्यांनी क्रिकेट हा खेळ बघितलाय, माहिती आहे, त्यांनी हात वर करा. ठीक आहे, तुमच्यापैकी कोणी एक जण सांगेल क्रिकेटमध्ये कोण कोण असतात, खेळाडू किती असतात, कोण कोण काय काय करतं? क्विकली कोणीतरी येऊन सांगेल पुढे. हा तर किती सिंपल प्रश्न आहे की नाही? हा तर पहिलीचा विद्यार्थी पण उत्तर देईल की नाही पुढे येऊन? चला, कोण सांगेल बर, कोण जीनियस बनेल? इथे ऍक्च्युली माहिती सगळ्यांनाच आहे, पण जीनियस का बरं? कॅमेराच्या समोर येऊन बोलणार आहेत म्हणून. हा, हात वरती केलेला ह्यांनी बोर्ड. 11 हा, 11 असतात, बरोबर. आणि कोण कोण असतं त्याच्यामध्ये? कोण कोण काय काय करतं? एक जण कोणी तर सांगा. बेटा तू ना शहाडा स्कूल ज्यांनी अनम्यूट आता केलेलं, माझ्या कॅमेऱ्याच्या समोरच जो मला एक विद्यार्थी दिसतोय, तू अनम्यूट करून सांग ना बेटा, तुझं नाव पण सांग. रे सांग रे, लाजायचं काय आहे? आणि सिंपल क्वेश्चन आहे की नाही बघ. उत्तर चुकलं तरी काय मी तुला ओरडणार पण नाही आणि मारू तर शकतच नाही ऑब्व्हियसली. चल लवकर अनम्यूट करून सांग, आपल्याला क्लास पुढे घ्यायचा आहे ना. मॅडम अंपायर. अंपायर असतो, हा ठीक आहे. अरे पण अंपायर त्या 11 जणांच्या टीम मधला नसतो ना. अंपायर तर सांगतो कोण आउट झालंय वगैरे. कोण कोण काय काय करतं 11 जणांच्या टीम मध्ये ते सांग ना जरा. परत अनम्यूट कर. मॅडम टिपरिंग पण कर. मागे बॉल पकडा. हा, बरोबर. ठीक आहे, एक असतो बॅट्समन असतो, बॅटने बॅटिंग करतो. एक बॉलर असतो, बॉल फेकतो. आणि बाकीचे सगळे काय करत असतात त्यावेळी? फिल्डिंग करत असतात, है ना. एक आता ह्याच्यामध्ये बघा मुलांनो, तुम्ही ज्यांनी खास करून क्रिकेट खेळलाय, बॅट्समनने जो बॉल मारला तो आपण बघा कॅच करून हात थोडा मागे घेतो. बघितले? टीव्ही मध्ये पण बघितलं असेल. कॅच घेतल्यावर तिथेच हात नाही थांबवत आपण. असा कॅच घेतला की हात असा थोडा मागे घेतो. तर हा हात माहितीये का मागे घेतात? ह्याच्यामध्येच इथे आपण कोणता नियम वापरतोय? हा न्यूटनचा जो आहे हा दुसरा नियम वापरतोय आणि न्यूटनचा तिसरा पण नियम वापरतोय. ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघणार आहोत. हे कसं वापरतोय आता मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर हे पहिलं उदाहरण आहे. दुसरं उदाहरण काय माहितीये? तुमच्यापैकी कारमध्ये कोण कोण बसलाय पहिल्या सीटवरती, फ्रंट सीटवर, ड्रायव्हरच्या बाजूची जी सीट असते? अरे कॅमेरा ऑन करा मुलांना. कोण कोण बसले कारमध्ये? कारमध्ये बसल्या बसल्या तुम्हाला ड्रायव्हर बघा सीट बेल्ट लावायला सांगतो. सीट बेल्ट लावलाय तुम्ही कारमध्ये बसल्यावरती? किती जणांनी सीट बेल्ट लावलेला आहे? इझी. हा, लावलेला आहे सीट बेल्ट. ते सीट बेल्टचं काय काम आहे बरं? सीट बेल्ट काय करतो? का जरुरी आहे तो सीट बेल्ट?
सांगेल का कोणी? बघा आता तुम्हाला हे मी एक्सप्लेन करते आपला व्हाईट बोर्ड घेऊन. हे दोन्ही मध्ये हे आता तुम्ही म्हणसाल हे F इज इक्वल टू MA आणि ह्या क्रिकेटच्या बॉलचा काय संबंध, सीट बेल्टचा इथे काय संबंध, तर खूप मोठा संबंध आहे. ते आता आपण समजून घेऊया. बघा होते काय ना मुलांनो, आता बघा हा समजा हा बॉल आला, हा असा बॉल आला आणि इथे समजा त्या बॉलरचा हात आहे, त्याने हा असा हात घेतला बॉल आणि त्या हाताला मागे आणून इथपर्यंत बॉल आणला. कळते तुम्हाला? आधी बॉल इथे होता ज्यावेळी त्यांनी त्या बॉलला टच केलं, स्पर्श केला पहिल्यांदा, आणि हात आता मागे आणून इथपर्यंत आणला बॉलला आणि मग तो बॉल थांबला. आता होतंय काय ना मुलांनो, हा जो बॉल येतोय ह्या बॉलचं एक स्वतःचा संवेग असेल, बरोबर आहे ना? कारण त्या बॉलला काय आहे, वस्तुमान पण आहे आणि खूप जास्त वेग पण आहे. म्हणजे आता ह्याचा समजा त्याचा सुरुवातीचा येतानाचा वेग जो आहे तो u आहे, तर इथे इथे ह्याचा संवेग किती आहे, mu आहे. आणि हा खूप जास्त आहे कारण बॉलचा जो वस्तुमान तर सेम आहे पण वेग खूप जास्त आहे ना, हा u खूप खूप जास्त आहे. मग त्याच्यामुळे मग काय होतंय ना मुलांनो, जसे ह्या बॉलला स्पर्श केला, जसे ह्या बॉलला स्पर्श केला तर ह्याने काय लावलं, जो बॉलर आहे त्याने काय लावलं, किंवा फिल्डर आहे जो बॉल कॅच करतोय त्याने काय लावलं, फोर्स लावला ना, बल लावला. आता बल लावल्याने त्याचा हा जो संवेग सुरुवातीचा mu आहे तो काहीतरी चेंज होणार आहे, बरोबर ना? आणि जेवढ्या टाइमासाठी त्याला बॉलला त्याने टच केले, जेवढ्या वेळासाठी त्याने टच करून बॉल लावलाय, त्याच्यामुळे त्याचा संवेगामध्ये परिवर्तन होणार आहे. आणि होतं काय ना मुलांनो, मग हा बॉल जो खूप फास्ट येतोय, जर त्याला तिथेच थांबवलं तर बॉल खूप जास्त बल त्या बॉलरच्या हातावरती लावेल आणि त्याच्या हाताला इजा होईल. त्याचा हात एकदम असा रेड रेड तर होईलच, चुकून बोटावर वगैरे कुठे लागलं तर त्याचं फ्रॅक्चर पण होऊ शकतं. म्हणून मग ना इथे मग तो बॉलर आपलं डोकं वापरतोय. काय करतोय, तो बॉलला सुरुवातीला फक्त टच केलं आणि त्याचा जो वेग आहे ना हळूहळू तो कमी करतोय. एकदम कमी केला की त्याला झटका लागेल. जसं आपण बसमध्ये बसल्यावरती गाडी हळूहळू स्लो करून ब्रेक लावल्यावर बघा आपल्याला झटका नाही लागत, पण एकदम अचानक ब्रेक दाबल्यावर आपल्याला झटका लागतो ना. का बरं झटका लागतो? कारण बघा आपलं आत्ताच बघितलं आपण सूत्र, आपलं सूत्र काय आहे, MA, बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये परत आपण सुरुवातीची A ची किंमत ठेवली तर आपलं सूत्र काय बनतंय, संवेग परिवर्तनाचा दर म्हणजे MV वजा MU भागिले T हे सूत्र बनते. तर बघा ह्याच्यामध्ये ना कमी वेळामध्ये अचानक दाबला ना, मग कमी वेळामध्ये जवळजवळ फक्त 1 सेकंदामध्ये काय होते, आपला जो वेग आहे बसचा म्हणा किंवा बॉलचा जो खूप जास्त आहे तो अचानक शून्य होतोय, कारण थांबवलं ना आपण त्या गाडीला. तर मग ह्याच्यामधला मग फरक बघा किती जास्त होईल, कारण हे शून्य झालं आणि हे जसंच्या तसं आहे. मग अचानक कमी वेळामध्ये हे शून्य केल्यामुळे आपल्यावरती जे बल काम करते ना ते झटका लागतोय आपल्याला, ते जास्त बल आहे. म्हणून मग आता मग हे सीट बेल्ट म्हणा, किंवा आता उदाहरण देऊन सांगते थांबा तुम्हाला, ह्याच्यामध्ये ह्या सूत्रामध्ये किमती टाकून आपण बघूया, ठीक आहे? मग अजून तुम्हाला चांगलं समजेल. आता समजा आता एवढा हेवी बॉल नसतो पण आपण आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं पडेल म्हणून समजा आता हा जो बॉल आहे ह्या बॉलचं वस्तुमान किती आहे, 1 किलो घेऊयात, ठीक आहे? त्याच्यानंतर ना बॉलचा सुरुवातीचा वेग खूप जास्त असतो बरं का. क्रिकेट जे बघतात ते बघा, तिथे क्रिकेट बघताना बॉल किती वेगाने येतोय तो वेग पण सांगतात. कोणी सांगेल का साधारण किती वेग असतो बॉलचा? कारण मी क्रिकेट नाही बघत, मला माहिती नाही, पण ते खूप फास्ट बॉल असतात आणि म्हणून बघा फास्ट बॉलर वगैरे पण क्रिकेट टीम मध्ये सिलेक्ट करतात, है ना? कोण सांगेल मला किती दर असतो त्याचा? तर मला माहिती नाहीये. समजा आता मी घेते 15 मीटर पर सेकंड, ठीक आहे? 15 मीटर प्रति सेकंड घेते सुरुवातीचा वेग. आणि आता समजा ह्याने बॉल इथेच लगेच थांबवला, तिथल्या तिथेच जर थांबवला, आपला V किती होईल, मग डायरेक्ट 0 होईल, है ना? मग आता बघा, आता ह्याचं जर मग, आणि तो किती 1 सेकंदामध्ये जवळजवळ होतोय ना,
तर टाइम आपण काय घेऊयात, सुरुवातीचं 1 सेकंड घेऊयात. ठीक आहे. तर बघा मग आता सुरुवातीचं मग त्या बॉलरच्या हातावर किती बल काम करेल, तर MV वजा MU भागिले T. तर बॉलरच्या हातावरती बघा M 1 आहे, V 0 आहे, इथे 1 आहे M आणि U किती आहे 15 आणि भागिले T आपला एकच आहे. तर मग 15 मीटर प्रति सेकंड ते काम करेल. आता वजा का आले, उलट दिशेने काम करते म्हणून ते वजा आले. बॉलची गती कमी होते ना म्हणून. आता दुसरी केस बघा. आता बॉलरने काय केलं, इथे त्याला थांबवलं नाही, इथे फक्त त्याचा वेग थोडासा कमी केला. आता हा जो 15 होता ना, तो आता काय करतोय, समजा त्याने त्याला थोडासा जस्ट हात लावून 10 केलं. मग आता फोर्स, मग इथे त्याला थोडस टच करून थोडासा वेग कमी केल्यामुळे बघा आता काय होतंय, तर इथे वेग किती झाला, 10 झाला. मग ह्याला आता आपण काय घेऊयात, ह्याला आपण U घेऊयात. इथे जो 10 झालाय त्याला आपण U घेऊयात आणि इथे आणून त्याला थांबवलंय ना, मग इथे V किती होईल, V तर आपला 0च आहे. आणि समजा आता मग त्याने बॉलला स्लो केलं ना, मग आता त्याला थांबायला वेळ लागेल. आता त्याला 1 सेकंड नाही लागणार, समजा त्याला आता 1.5 सेकंड लागला. किती लागला, 1.5 म्हणजे 1.5. तर मग आता बल काढा. आता त्या बॉलरच्या हातावर किती बल लावणार आहे तो बॉल, तर आता किती येईल बघा बरं उत्तर. इथे काय येईल आपलं 1 आणि इथे 0च वजा 1 आणि इथे येईल 10. बरोबर आहे, कारण आता 10 केलं ना त्याने, स्लो केलं बॉल. आणि खाली 1.5 कारण 1.5 सेकंड. तर किती आलं उत्तर बघा मग आपलं, किती आलं उत्तर, F बरोबर वजा 10 भागिले 1.5. किती येईल मग उत्तर, म्हणजे 100 भागिले 15 ना, है ना. तर 15 सख्खी 90, 10 उरले, असं 6.66 येत जाईल मला वाटतं. तर बघा मग आधी त्याच्या हातावर किती बल लागत होतं, 15, आणि आता 6.5 लागते जवळजवळ. तर अर्ध झालं ना, जवळजवळ अर्ध्यापेक्षा पण थोडं कमी झालं. म्हणून मग आता त्या बॉलरच्या हाताला जास्त इजा होणार नाही. काय होईल, तो बॉल स्लो केला आणि त्याला हळूच मागे घेतलं. म्हणजे त्याने ऍक्च्युअल मध्ये काय केलंय माहिती का मुलांनो, संवेग परिवर्तनाचा दर आहे ना, तर त्याने काय केलंय, कॅच करण्याचा टायमिंग वाढवलाय, है ना. हळूने घेतोय म्हणजे काय, त्याने काय टायमिंग वाढवलं म्हणजे छेद वाढवला. आपलं हे जे सूत्र होतं F इज इक्वल टू हे, ह्याच्यामध्ये दिसते हा त्याने टायमिंग वाढवला. त्याच्यामुळे काय झालं, जे बल त्या हातावर त्याच्या काम करणारे ते कमी झालं आणि त्याला कमी लागेल. सीट बेल्टचं पण हेच काम होतंय बघा मुलांना. सीट बेल्ट लावलं नसेल आणि अचानक ब्रेक लागला की आपण असे धडम करून 1 सेकंदामध्ये पुढे जाऊ आणि खूप जोरात लागेल आपल्याला. तर सीट बेल्ट काय करतो, आपल्याला सीट बेल्ट आपल्याला अडवतोय ना, तर तो हळू आपण पुढे जातो सीट बेल्ट असल्यामुळे. मग इथे पण काय होतं, आपल्याला टायमिंग वाढतोय आणि त्याच्यामुळे मग आपल्याला जोरात झटका नाही लागत आहे आणि त्याच्यामुळे आपण इजा नाही होत. आपण ते गाडीचे समोरचे जे पण पार्ट्स असतील त्याच्यावरती आदळत नाहीये. अच्छा, मुलांनो जरा कॅमेरा ऑन करा. अच्छा, खडकीच्या गर्ल्स मला दिसतात आहेत. मुलींनो मी आता काय काय बोलली कळलं काय रे तुम्हाला, सगळ्यांना कळलं मुलींनो, हातवर करा जर कळलं असेल, खरंच समजलंय. अच्छा, मग आता कोणीतरी बघा, एक अजून जिनियस गर्ल्स मधून कोणी जिनियस आपल्याला भेटते का. हे सेमच गोष्ट मुलांची बघा, लॉंग जंप असते, उंच उडी मारणे. तुमच्या शाळेमध्ये हा खेळ घेतला पण जात असेल. जिथे मुलं लॉंग जंप मारतात तिथे बघा खूप सारी अशी माती टाकलेली असते, माहितीये ना, है ना. डायरेक्ट सपाट मैदानावर ते उडी नाहीत मारत, पण तिथे माती टाकलेली असते. आणि जिथे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलला हा खेळ घेतला जातो तिथे गाद्या टाकलेल्या असतात खाली. मग मला कोणी सांगेल मग ती माती का असते तिथे, गाद्या का टाकलेल्या असतात, कोणी सांगेल का एक जण. आत्ताच मी त्याचं कारण स्पष्ट केलंय, काय होतंय नक्की ते सांगितलंय. सेम टू सेम गोष्ट तिथे पण होते, जिथे मुलं उंच उडी मारतात आणि किती कोणाची उंच उडी गेले ते मोजलं जातं. ज्याची जास्त उंच उडी बघा त्याला प्राइज पण दिलं जातं, है ना, त्याचा नंबर काढला जातो. मुलांमधून कोणी सांगेल का, कारण मुलं स्वतःच हा खेळ खेळतात.
कोण सांगेल बघा, गर्ल्स मधून कोणाला जिनियस बनायचंय? अच्छा, खडकीच्या गर्ल्स, बेटा तुम्ही स्मार्ट आहात ना, चला ना अनम्यूट करून सांगा, मी चुकलं तर ओरडणार नाही. हा, एक जण कोणीतरी सांगा उत्तर, काय होते लॉंग जम्प मध्ये? कम ऑन गर्ल्स, गुड, सांगा. चुकलं तरी चालेल, पण आपण बोलायला शिकायला हवं. हा, अनम्यूट कर बेटा आणि मग सांग. मॅडम शहादा जखम झाले नाही पाहिजे म्हणून. काय, परत बोल. अच्छा, कळलंच नाही बेटा तू काय म्हणालीस. मॅडम मी खडकी स्कूल मधून बोलत आहे. हो हो, मला माहितीये, बोल ना बेटा. मी राज्यावरून फिरून आले आहे अंतोडी मधून. हा, उत्तर सांग. अरे काय झालं, मला एकतर तुमचं बोललेलं नीट कळत नाहीये. बरं ठीक आहे, इट्स ओके. अजून कोणाला सांगायचंय? मला सुलतानपूरचे पण स्टुडंट्स दिसतात आहेत, कोणीतरी एक जण येऊन सांगेल का पुढे उत्तर? मॅडम शहादा जखम झाले नाही पाहिजे म्हणून. हा, व्हेरी गुड. पायाला जखम नाही व्हायला पाहिजे, बरोबर आहे. पण मग पायाला जखम नाही होण्यासाठी ती माती किंवा गादी मदत कशी करते? हा सांग बेटा, सांग. माती नाही टाकली तर पायाला धक्का लागेल. हा, झटका लागेल, तेच मी विचारते. मग ती झटका थांबवण्यासाठी ती माती कशी मदत करते बेटा? बघा, मी तुम्हाला एक्सप्लेन करते. बघा, आता ना माती घ्या किंवा गादी घ्या, तुम्ही स्वतः पण घरी गादीवर उड्या मारता की नाही? का बरं गादीवर उड्या मारता? कारण गादीवर लागत नाही, जमिनीवर उड्या मारल्या तर लागेल. तर समजा ही ना अशी आपली ही मातीची लेवल आहे, मातीची किंवा ही गादीची लेवल आहे, ठीक आहे. एवढी उंच आहे ती, बाकीच्या जमिनीच्या तुलनेत ही एवढी उंच आपली गादी किंवा ती मातीला असं लाईनीमध्ये ठेवलंय. आता समजा एखाद्या मुलाने इथे जम्प केली, तर आता माझ्या ड्रॉइंगला थोडं इग्नोर करा. हा, तर हा समजा आता हा त्याचा असा इथे पाय पडला, तर काय होईल ना, डायरेक्ट इथे फ्लॅट जमिनीवरती जर असा त्याचा पाय पडला असता तर काय झालं असतं, त्याचा जो खूप जास्त वेग आहे तो अचानक इथे कडक जमिनीवरती काय होतोय, तो शून्य होतोय, है ना. जो समजा आधी त्याचा वेग असेल 10 मीटर प्रति सेकंड, तो आता डायरेक्ट शून्य होतोय. आणि त्याच्यामुळे खूप जास्त बल जमीन त्याच्या पायावर लावेल असं, कारण जेवढं बल तो जमिनीवर लावणार आहे ना, जेवढी ताकद तो जमिनीवर लावणार आहे, तेवढंच उलट जमीन त्याच्या पायावर बल लावेल. हे आपण तिसऱ्या नियमामध्ये बघणार आहे. आणि त्याच्यामुळे मग काय होईल, त्या जमिनीने लावलेलं सगळं बल त्याच्या पायावरती येईल आणि त्याचा पाय फ्रॅक्चर होऊ शकतो. म्हणून मग आता इथे आपण काय करतोय, इथे गादी किंवा माती टाकली की काय होतंय ना, तो जो बल लावतोय ना जमिनीवरती, ते बल, त्याचा वेग जो आहे तो डायरेक्ट शून्य नाही होतोय, हळूहळू शून्य होतोय. कारण आता त्याचा पाय थोडा आतमध्ये जाईल ना, की माती आतमध्ये जाईल, जमीन पण म्हणजे तिथली गादी पण आतमध्ये जाईल, तर त्याचा पाय इथून ते इथपर्यंत परत खाली आतमध्ये घुसणार आहे. आणि मग काय होतंय, आपलं जो सूत्र होतं MV वजा MU भागिले T, तर हा टायमिंग जो आहे तो बघा, आधी इथेच तो पटकन थांबला असता, तर इथे आता इथून इथपर्यंत जाण्यासाठीचा जो आपण एक्स्ट्रा टायमिंग जो आहे तो वाढवला. आणि तो टायमिंग वाढवल्यामुळे तो स्वतः पण जमिनीवरती मग बल कमी लावलं जाते, आणि मग उलट मग ती जमीन पण आहे त्याच्या पायावरती कमी बल लावेल, आणि मग त्याची जी पायाची जी इजा आहे ती काय होईल, होणार नाही त्याला, है ना. तर हा इथे असा न्यूटनचा जो आहे तो दुसरा नियम काम करतोय, ठीक आहे. आता तुमच्या पुस्तकामध्ये ना न्यूटनच्या दुसरा, थोडंसंच दिलंय त्यांनी, ते लिहून काढा. ऍक्च्युली थोडं जास्त द्यायला पाहिजे होतं, जास्त उदाहरणं द्यायला पाहिजे होती, पण काही हरकत नाही. बघा, हे तुमचं जे पुस्तक आहे ते दिसतंय,
उंच उडी मारण्याच्या मैदानी खेळामध्ये खेळाडू जमिनीवरून वाळूच्या जाड थरावर पडेल अशी व्यवस्था का केलेली असते, हेच आता आपण डिस्कस केलं. बरोबर आहे. तर आता मुलांनो दुसरा प्रश्न होमवर्कला प्लीज नोट करा. होमवर्क साठी दुसरा प्रश्न लिहून घ्या. न्यूटनचा दुसरा नियम लिहून घ्या. चला, न्यूटनचा दुसरा नियम आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा वापरला जातो हे स्पष्ट करणारी 3 उदाहरणे लिहा. ठीक आहे. मी तुम्हाला आता हाच प्रश्न माझ्या व्हाईट बोर्डवर दाखवते. पटकन हा प्रश्न कॉपी करून घ्या. तिन्हीच्या तिन्ही उदाहरणं मी तुम्हाला सांगितलेली आहेत. तुम्हाला समजलं असेल, फक्त ते तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला काय करायचंय, लिहून काढायचंय. आणि ते लिहिताना ना त्याला म्हणजे त्याचं उत्तर लिहिताना ना तुम्ही त्याचे सूत्र पण लिहा की ह्या सूत्रामध्ये असं असं वेळ, आता जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय ना तसंच. ठीक आहे. हवं तर तुम्हाला ह्याचे उत्तर लिहिण्यासाठी परत एकदा ह्या आपल्या क्लासची रेकॉर्डिंग बघा. तर बघा हा प्रश्न आता मी तुम्हाला देते. दिसतोय? न्यूटनचा दुसरा नियम आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा वापरला जातो हे स्पष्ट करणारी 3 उदाहरणे लिहा. ठीक आहे. चला, तर ही 3 उदाहरणे तुम्हाला लिहायचेत, स्पष्ट करायचेत. आणि पहिला वाला होमवर्क मी ऑलरेडी सांगितलंय, जस्ट पुस्तकामधलं ते छापायचं आहे आणि त्याला व्यवस्थित प्रॅक्टिस करून पाठ करायचं. ठीक आहे. तर हे न्यूटनचा दुसरा नियम विचारणारी उदाहरणं स्पष्ट करा. हा 2 मार्काला किंवा 3 मार्काला हा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये. ठीक आहे. चला, अच्छा, आता ना मुलांना सगळ्यांनी जरा कॅमेरा ऑन करा. 1 मिनिट फक्त मी तुमच्याशी बोलते, मग आपला क्लास आपण संपवू शकतो. फक्त 1 मिनिट. मला ना फक्त न्यूटनचा जो दुसरा नियम आहे पुस्तकामधून वाचून कोण दाखवेल, हे तरी सोपं आहे, बघूनच वाचायचंय. कोण दाखवेल मला? कोणत्या स्कूल मधला विद्यार्थी बघूया जीनियस आहे, जस्ट समोर येईल आणि वाचून दाखवेल. किंवा अनम्यूट करून मोठ्या आवाजात तुमच्या जागेवर बसून वाचलं तरी पण चालेल. आहे कोणी? कॅमेरा सगळ्यांचे ऑफ झालेत, कोणीतरी कॅमेरा ऑन करा. खडकी स्कूल मधून कोणी वाचून दाखवेल मला? गर्ल्स उभे आहेत. गर्ल्स, तुम्ही एवढे सगळे का उभे राहिलाय? टीचर्स जर तिथे असतील तर प्लीज कोणाला तरी एखाद्याला मोटिवेट करा जरा वाचण्यासाठी. आपल्या मुलांना बोलायची जरा सवय लागायला पाहिजे. नाही, कोणीच नाही. बरं, ठीक आहे, काही हरकत नाहीये. कोणीच जिनियस नाहीये मग आता. हा, होमवर्क करून घ्या. नेक्स्ट क्लासमध्ये आपण मग तिसरा नियम बघू आणि मला वाटतं अजून 1-2 पिरियड मध्ये आपला हा धडा संपेल. ठीक आहे. चला, थँक्यू सो मच. आपल्या इथे क्लास आपण संपूयात. बाय सगळ्यांना.